होणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा। म्हणून राज्यातले सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा, आपण आपल्या पाळीव प्राण्याची, लहान मुलाची, वयोवृद्धाची काळजी घ्या, त्यांना उन्हामध्ये फिरू देऊ नका। म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा। म्हणजे राज्यात सांगायचं झालं तर सध्या तरी आता 10-15 दिवस पावसाचं वातावरण नसणार आहे। म्हणून राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा। तीव्र उष्णतेची लाट पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश या सगळीकडे चांगली उष्णतेची लाट राहणार आहे। म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। कोकणपट्टीमध्ये देखील 38, 39, 40 अंशापर्यंत तापमान जाणार आहे। म्हणून कोकणपट्टीतल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा। उत्तर महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी 44, 45 अंश, 46 पर्यंत जाणार आहे। म्हणून उत्तर महाराष्ट्रातल्या उत्तर महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्हा, नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, जळगाव जिल्हा त्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा। कारण की तिकडे देखील 45-46 अंशापर्यंत पारा जाणार आहे। म्हणून हे देखील अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर मराठवाड्यामध्ये परभणी जिल्हा, लातूर जिल्हा, बीड जिल्हा, जालना जिल्हा, संभाजीनगर, हिंगोली जिल्हा, धाराशिव जिल्हा, लातूर जिल्हा त्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की मराठवाड्यामध्ये देखील उन्हाचा पारा वाढत जाणार आहे। काही ठिकाणी 45 अंशापर्यंत जाणार आहे। म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा। आणि मराठवाड्यात देखील नांदेड जिल्ह्यात देखील एका दिवस समजा 47 पर्यंत पारा जाईल। म्हणून हे देखील मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा आणि स्वतःची काळजी घ्यायची। त्याच्यानंतर पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ 6-5-11 जिल्ह्यामध्ये वर्धा जिल्हा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, त्याच्यानंतर अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम त्या सर्व यवतमाळ जिल्हा त्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्या पूर्व आणि पश्चिम विदर्भात देखील चांगला उन्हाचा पारा वाढत जाणार आहे। काही काही ठिकाणी 47 अंशापर्यंत नोंद जाईल आणि एका जिल्ह्यामध्ये 48 अंशापर्यंत पारा जाईल। म्हणून हा अंदाज देखील शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा। सगळीकडे मात्र 40 अंश तर 44 अंश सेल्सिअस मात्र सगळीकडे तापमान राहणार आहे। म्हणून हे लक्षात घ्यायचं। आता सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आता उद्यापासून हवामान कोरडं राहणार आहे। मग आता परत पाऊस कधी येणार आहे, तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्या शेतीचे कामे करून ठेवा। आम्ही सगळे शेतीचे कामे व्यवस्थित करून ठेवली। कारण की मराठी सालाप्रमाणे सांगायचं झालं तर आता कंप्लीट 33 दिवस मिरग राहिला, म्हणजे मिरग निघायला मराठी सालाप्रमाणे 33 दिवस राहिले। आणि इंग्रजी महिन्याप्रमाणे जर धरलं तर तुम्हाला सांगतो 41 दिवस पाऊस राहिला आहे। म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा। म्हणजे इंग्रजी महिन्याप्रमाणे 41 दिवस